तर सर्वांना जय मल्हार ओंकाळेश्वरी. आज होते आपल्याला शनी शिंगणापूर करून भीमाशंकरची ट्रिप. आपण पहिले आलो शनी शिंगणापूर करून घेतलं. शनी शिंगणापूर करून आपण निघालो होतो भीमाशंकरला. आज होते आपल्याकडे दिल्लीचे कस्टमर. पण माणूस दिसतो तसा नसतो. याचं पुढं काय झालं ते तुम्हाला सांगल मी. पुढं आलो, या भाऊनी रोडच्या खाली गाडी घालून दिली होती. खालून रोड होता त्याला, तरी त्यांनी खाली बघितलं नाही. मोबाईल मध्ये बघता बघता डायरेक्ट वर खाली चाक गेले. मग पुढे आलो आम्ही, नटराजला थांबलो. नटराजला जेवण करून घेतलं. कस्टमरने तर काही जेवण केलं नव्हतं, पण मी खाऊन घेतलं. कस्टमरला खायचं असो किंवा नसो, आपल्याला भूक लागली आपण खाऊन घ्यायचं. कारण की आपल्याला माहिती पुढे अशी परिस्थिती होणार आहे. बघा तुम्ही, 5 नंबरच्या पार्किंगच्या मागं सुद्धा एवढी ट्रॅफिक जाम होती. मग 5 नंबर पार्किंग पर्यंत जायलाच दीड तास लागत होता. मग आणि मंदिरापर्यंत जायला तर 4 तास लागत होती. इतकी ट्रॅफिक जाम होती. एक सुद्धा गाडी कुठंच हालत नव्हती. आता 4 वाजले. 4 वाजता मी कस्टमर सोडले होते दर्शनाला. मग त्याच्यात हा मित्र भेटला. तो पण खूप वैतागला होता, कारण की त्याला पण त्याच्या कस्टमरने खूप ताण दिला होता. तो पण 2 तासापासून लाईन मध्ये होता. रात्रीचे वाजले होते 10:30, पण माझे कस्टमर आले नव्हते. हे जे कस्टमर दिसते तुम्हाला, त्यांचा ड्रायव्हरच त्यांना सापडत नव्हता, गाडीच सापडत नव्हती. मग इकडून तिकडून माझे कस्टमर 11:15 वाजता आले. मग आपण निघालो भीमाशंकर मधून रिटर्न. भीमाशंकर मधून त्यांना मला मंचर ड्रॉप करायचं होतं, पण कस्टमर एवढं आता बोलू नये कोणाला, पण त्यांनी मला पैसे कमी दिले. ठीक आहे, जाऊ द्या, चला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. बाय बाय, गुड नाईट.